नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकोर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, कारण की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत पैसे जमा जाणून घेऊ। संपूर्ण बातमी कशाचे पैसे आहेत या संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। संपूर्ण बातमी जाणून घेऊ। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो, अनेक दिवसापासून शेतकरी बांधव जे पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांची पिके जी आहेत ती अतोनात नुकसान झालेलं आहे। नुकसान भरपाईपोटी, अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी काही जिल्हे सुद्धा यामध्ये आलेले आहेत आणि रक्कम सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। GR नुसार आपण नागपूर विभागातील काही जिल्हे आहेत, वर्धा जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील आणि पुणे विभागातील काही जिल्हे आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली या जेवढे गाव आहेत, जिल्हे आहेत यामध्ये समाविष्ट आहेत। काही रक्कम सुद्धा देण्यात आलेली आहे, ती सुद्धा जाणून घेऊ। एकंदरीत आपण जर पाहिलं तर बाधित शेतकऱ्यांची संख्या सुद्धा देण्यात आली, आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता। मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे मित्रांनो। इकडे पहा मित्रांनो, आता तुम्ही सांगतो। एकंदरीत आपण पाहिलं तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर नागपूर जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, चंद्रपूर, हिंगोली जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहेत। एवढे जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर बाधितांची संख्या इथं देण्यात आलेली आहे आणि एकूण रक्कम जी आहे ती शेवटच्या कॉर्नरला देण्यात आली आहे। एकंदरीत एवढी रक्कम ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर जमा होण्याची शक्यता आहे आणि थेट डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्येच हे अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये जाणार आहेत। एकंदरीत आपण यासाठी गेल्या वर्षी आपण जे KYC केली तशा पद्धतीने सुद्धा प्रक्रिया होऊ शकते किंवा थेट जमा केली जाऊ शकतात। अद्याप या संदर्भात शासनाने अद्यापही GR मध्ये स्पष्ट सांगितले नाही। लवकरच सांगण्यात येईल की कशा पद्धतीने हे पैसे जमा होणार आहेत। फक्त आधार संलग्न बँकेमध्ये थेट जमा होणार आहेत हे निश्चित आहे। धन्यवाद। जय शिवराय।